नमस्कार मैत्रिणींनो, मी मयुरी आपल्या अन्नपूर्णा भाऊ या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। मैत्रिणींनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन आली अगदी पारंपरिक रेसिपी जी आपल्या धावपळीच्या युगात काहीशी मागे पडली आहे। ती म्हणजे नाचणीचे फुलके। नाचणी म्हणजे शरीरातील कॅल्शियम, हिमोग्लोबिन वाढीसाठी, मधुमेह नियंत्रित राहण्यासाठी, तसंच भरपूर फायबरचं प्रमाण असल्यामुळे पोटासाठी सुद्धा उपयुक्त अशी ही बहुगुणी नाचणी। आणि या नाचणीचे मऊ, लुसलुशीत, टंब फुगणारे फुलके कसे करायचे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे। आणि हो, सोबतच नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स आणि ट्रिक्स, ज्यामुळे तुम्ही ही रेसिपी केली तर रेसिपी जमणारच। चला तर बघूया आजची रेसिपी। आजच्या या रेसिपीसाठी आपल्याला साहित्य काय लागतं ते बघूया। इथे मी 1 वाटी इतकं नाचणीचं पीठ घेतलंय। नाचणीचं पीठ हे मी गिरणीवरून दळून आणलंय। पीठ तुम्ही बघू शकता, अतिशय बारीक सपीठ असं बारीक पीठ आहे, पातळ पीठ आहे। आणि त्याचप्रमाणे चवीनुसार थोडंसं मीठ घेतलंय। 1 ते 2 टेबलस्पून इतकं तेल इथे मी घेतलेलं आहे। तर सर्वप्रथम आपण पीठ मळून घेणार आहोत। बघा, इथे 1 वाटी इतकं नाचणीचं पीठ आहे। त्यासाठी पाण्याचं प्रमाण मी तुम्हाला दाखवतेय। पाण्याचं प्रमाण अचूक हवं, तरच फुलके मऊ लुसलुशीत होतात। बघा, 1 वाटीला किंचित थोडंसं कमी इथे पाणी मी घेतलंय। हे पाणी आपण उकळून घेणार आहोत। यामध्ये थोडंसं मीठ मी घालणार आहे आणि मिठानंतर 2 ते 3 थेंब इतकं तेल इथे मी घालणार आहे। आता हे पाणी छान उकळून घेतलंय, पाण्याला छान उकळी आली आहे। आता हे पीठ काढून घेऊया। या पिठामध्ये आपण हे उकळलेलं पाणी घालून घेणार आहोत। पीठ आपल्याला व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचे। पाणी गरम आहे, त्यामुळे मी हे सगळं व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घेते। आता याला साधारणतः 5 ते 7 मिनिटासाठी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचे। छान वाफ याची आली पाहिजे। वाफ येऊन पीठ ज्यावेळी छान मुरतं त्यावेळी आपले फुलके मऊ लुसलुशीत होतात। आता बघा, पीठ थोडंसं कोंबट झालंय, हाताला आपल्याला सोसवेल इतकं पीठ झालेलं आहे। आता हे छान मी मळून घेणार आहे। पाण्याचं प्रमाण आपलं अचूक आहे, त्यामुळे यात अतिरिक्त पाणी घालायची गरज नाही। हे व्यवस्थित मिक्स केल्यावर याचा छान गोळा तयार होतो। पीठ व्यवस्थित मळून घ्यायचंय। बघा, मला अतिरिक्त पाणी लागलेलं नाही आहे। त्या पाण्याचं प्रमाण हे अचूक आहे आपलं, त्यामुळे छान असं पीठ मळून झालेलं आहे। आता अगदीच थोडंसं तेल आपल्याला हाताला लावून घ्यायचे। तेलाचा वापर अगदी कमी करते मी इथे, कमीत कमी तेलात आपल्याला करायचे। बघा, थोडंसं तेल लावून हा गोळा मी परत मळून घेतलाय। आपल्या गव्हाच्या पिठासारखा, पोळीच्या पिठासारखा हे छान होतो। नाचणीचा उंडासुद्धा छान मळल्या जातो, छान त्याचा पीठ तयार होतं। बघा, आता मी तुम्हाला दाखवते। इथे पीठ बघू शकत असाल तुम्ही, हा फुलक्याचा उंडा मऊसूत झालेला आहे। ही महत्त्वाची स्टेप आहे। जितकं तुम्ही पीठ व्यवस्थित मळताल तितके तुमचे फुलके छान मऊसूत होतील। आता महत्त्वाची टीप, इथे मी 2 चमचे इतकं नाचणीचं पीठ आणि 1 चमचा इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। ही आजची महत्त्वाची टीप आहे। यामुळे काय होतं, फुलके छान लाटल्या जातात। थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं तर फुलका पटपट सरकतो। आता थोडंसं तेल मी आपल्याला तव्याला लावून घेते। या तव्याला तेल का लावायचं, तर आपला जो फुलका आहे तो पटकन चिटकत नाही तव्याला, त्यासाठी ही टीप आहे। आता फुलका लाटून दाखवते। फुलका लाटत असताना आपल्या उंड्याला कमीत कमी पिठाचा आपण वापर करणार आहोत। त्याने काय होतं, फुलके कडक होत नाही आणि पांढरट दिसत नाही। मी एकदा हे लावून घेणार आहे आणि थोडंसं पीठ पोळपाटाला लावून घेते मी। बघा,
आणि अगदी हलक्या हाताने आपण गव्हाचे फुलके जसे लाटतो तसं हलक्या हाताने आपल्याला हे फुलके लाटून घ्यायचे। नाचणीचे फुलकेसुद्धा छान लाटल्या जातात। फक्त हे महत्त्वाचं आहे की तुम्ही पीठ तयार झाल्यावर लगेच फुलके करायला घ्या। जर पीठ काही वेळ तुम्ही ठेवून दिलं 5-10 मिनिट, अर्धा 1 तास आणि मग फुलके लाटायला घेतले तर फुलके फाटतात। त्यामुळे लगेच पीठ तयार झाल्यावर आपल्याला फुलके बनवून घ्यायचे। बघा, छान फुलका आपला लाटून तयार होतोय आणि हलक्या हाताने कडाकडा लाटत घ्यायचे आहे। नाचणीचं पीठ थोडंसं चिकट असतं, त्यामुळे काय होतं फुलका चिटकू शकतो। अशावेळी थोडं हलक्या हाताने लाटायचं आहे आणि तांदळाच्या पिठाची टीप ही त्यासाठी महत्त्वाची आहे, त्यामुळे फुलका पटपट सरकतो आणि लाटला जातो। बघा किती छान आपल्या गव्हाच्या पिठासारखा हा फुलका लाटला गेला आहे। बघा, मी फुलका इथे दाखवते, अगदी पातळ फुलका इथे लाटून घेतलेला आहे मी। आता आपण फुलका भाजून घेऊयात। पहिले आपल्याला लो फ्लेमवर साधारणतः 20 ते 30 सेकंद हा फुलका भाजून घ्यायचा आहे। त्यावेळेस गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आहे। आता 20 सेकंदानंतर मी फुलका पलटून घेतला आहे, बघा असं दिसतोय। आणि आता साधारणतः 1 ते 1.5 मिनिट मीडियम गॅसवर आपल्याला आणि नंतर फुल फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे। कडा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहे। आणि आता 1 ते 1.5 मिनिटानंतर आपण हा गॅसवर भाजून घेणार आहोत। बघा, आता गॅसची फ्लेम मोठी करायची। बघा कसा टंब आपला फुलका फुगलेला आहे, पुरीसारखा छान झालेला आहे। आणि हे व्यवस्थित आपल्याला हा फुलका दोन्ही साईडनी भाजून घ्यायचा आहे। बघा किती सुंदर हा फुलका फुललेला आहे, छान फुगलेला आहे। सगळे फुलके करून घेतलेत, साधारणतः 3 फुलके यामध्ये झालेत आणि याला छान तूप मी लावून घेतलंय। तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल, तूप तेल कमी खात असाल तर तूप लावलं नाही तरी चालतं। मी दह्यासोबत याला सर्व करते। नाचणीचे फुलके साधारणतः कशासोबतसुद्धा नॉर्मल आपल्या रोजच्या भाजीसोबत, दह्यासोबत, चटणीसोबत कशासोबतसुद्धा छान लागतात। बघा हे किती सुंदर दिसत आहेत। आणि आपण पिठाचा वापर थोडासा कमी केला आहे लाटताना, त्यामुळे त्याला रंगसुद्धा सुरेख आला आहे। पांढरट आपले फुलके झालेले नाही, वातळ झालेले नाही। आता मी तुम्हाला इथे दाखवते, बघा याची घडी केल्यावर हा फुलका बघा किती छान मऊ लुसलुशीत झाला आहे। तुम्हाला इथे दिसत असेल, जाणवत असेल की आपले हे सगळे फुलके मऊ लुसलुशीत झाले। बघा याची घडी केल्यावर सुद्धा हा इतका छान मऊ लुसलुशीत राहतो। नाचणीचं पीठ हे सपीठ असावं, त्याने फुलके छान मऊ लुसलुशीत होतात। जाडसर जर पीठ असेल तर फुलके मऊ लुसलुशीत होणार नाही। याचा मी तुम्हाला पापुद्रा काढून दाखवते। बघा किती छान याला पापुद्रा सुटलाय आणि अतिशय पातळ मऊ लुसलुशीत असे आपले हे नाचणीचे फुलके तयार आहे। आणि अगदी कमी वेळात रोजच्या तुमच्या स्वयंपाकात तुम्ही 1 ते 2 नाचणीचे फुलके सहज बनवू शकता, ते सुद्धा अगदी कमी वेळात। तर आजची ही आपली रेसिपी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा। त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करायला आणि तुम्ही जर अन्नपूर्णा भव्य चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।